तारखेनुसार झालेली असून आम्ही ह्यानुसारच आमची शैक्षणिक वाटचाल ही करत असतो. शैक्षणिक गुणवत्ता ही नियमित प्रयत्नांतून विकसित होते याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या दृष्टीने आम्ही वर्षभर आमचे उपक्रम हे राबवत असतो. आपण पाहू शकता की आमचे महाविद्यालय हे खाजगी अनुदानित असून माननीय श्री डॉक्टर T.R. पडोळे सर हे आमचे प्राचार्य आणि प्रेरणादायी नेतृत्व आहे. आमच्याकडे एकूण मंजूर शिक्षकांची संख्या ही 20 असून 19 पदे ही भरलेली आहे. आपण विद्यार्थ्यांचा आढावा घेतला असता शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 602 विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेशित होते, जी संख्या 2025-26 मध्ये वाढून 701 इतकी झाली. म्हणजेच आमच्या प्रवेशाचा आलेख हा नेहमीच चढता राहिलेला आहे. नाविन्याची आस, योग्य निर्णय, अचूक नियोजन आणि आगामी आव्हानांची जाण असणारं असं प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे आमचे प्राचार्य श्री T.R. पडोळे सर हे नेहमीच आम्हाला विविध उपक्रम घेण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. मी स्पॅप टीमला सांगू इच्छिते की माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली PM उषा अंतर्गत महाविद्यालयाला जे 5 कोटींचं अनुदान मिळालेलं आहे, तर त्याच्या अनुषंगाने महाविद्यालयात विविध विकास कामे ही प्रगतीपथावर आहे. आपण आता ज्यावेळेस एक राऊंड घेतला त्यावर तुम्हाला हे दिसले असणार. सरांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय मिळून एकूण 1800 विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती ही साधत आहेत. आपल्या स्वयंमूल्यांकनात आम्ही आमच्या महाविद्यालयाने एप्रिल 2025 मध्ये 128 मानकांपैकी एकूण 117 मानके भरलेली असून 11 मानक हे आम्हाला लागू होत नाही. राज्य शैक्षणिक परिषदेने जी स्क्वॅपची 6 क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे, तर आम्ही शिक्षक वृंद पूर्णपणे आम्हाला याची जाणीव आहे की आमचे विद्यार्थी एकूण 15 ते 17 ह्या वयोगटातील म्हणजेच अतिशय संवेदनशील मानला जाणारा किशोरवयीन वयोगट आहे. तर त्या दृष्टीने आम्ही आमच्या उपक्रमांची आखणी हे करत असतो आणि ते उपक्रम हे वर्षभरही राबवले जातात. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की क्षेत्र 1 म्हणजेच अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन मानके 1 ते 44 यामध्ये अभ्यासक्रमाचे नियोजन, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि को एज्युकेशन याची सांगड ही महाविद्यालयात घातली जाते. कामाची विभागणी करताना आम्ही या क्षेत्राला 3 याच्यामध्ये डिवाइड केले. ज्यात आपण बघू शकतो की वर्षभर जे उपक्रम आम्हाला राबवायचे याचा लेखाजोखा हे अकॅडमिक कॅलेंडरच्या रूपात आम्ही सुरुवातीलाच तयार करत असतो. नवप्रवेशित विद्यार्थी तिथे आल्यानंतर समावेशन होण्यासाठी त्यांचा स्वागत समारंभ म्हणजेच प्रारंभ हा कार्यक्रम आणि त्याची आखणी ही वर्षाच्या सुरुवातीलाच केली जाते. जुलै किंवा आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ऑगस्टमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतला. शिक्षक वृंद वार्षिक आणि मासिक नियोजन हे वर्षाच्या सुरुवातीलाच करून प्राचार्य आणि माननीय पर्यवेक्षक यांच्या स्वाक्षरीने ते नियोजित करत असतात. दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी दैनिक पाठवाचन, दैनिक हजेरी यांचा नियमित लेखाजोखा हा ठेवला जातो. समुपदेशन म्हणजेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हे नियमित राहण्यासाठी आमच्याकडे सायकोलॉजिकल काउन्सिलर हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आता तुम्ही जे पोस्टर बघितलं सर, तर CET, JEE, नीट आणि स्पर्धा परीक्षा यांचे मार्गदर्शन आमच्याकडे नियमित होतं आणि याचं नियोजन वर्षाच्या सुरुवातीला त्याचं सेपरेट टाइम टेबल हे बनवलं जातं. तर नियोजनाचा हा एक भाग आणि याचे फीडबॅक माननीय प्राचार्य आणि पर्यवेक्षक हे वेळोवेळी घेत असतात. त्यानंतर अध्ययन निष्पत्ती झाल्या हे जाणून घेण्यासाठी मूल्यांकन यासाठी आमचा परीक्षा विभाग बनसोडे सर आणि रामेश्वर पवार सर हे बनवतात. तर वर्षभर गुणवत्तापूर्ण प्रश्नपत्रिका निर्मिती, वर्षभर चालणाऱ्या परीक्षा, पेपर तपासणी यांचं नियोजन आम्ही करत असतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या आमच्या सुसज्ज लॅबोरेटरीज यामध्ये विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमता,
त्याचप्रमाणे मेजरमेंट स्किल असतील, मोटर स्किल्स असतील, तर हे डेव्हलप करण्यासाठी, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि लाईफ स्किल्स जसे की टीम एज्युकेशन असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील, एकत्रित काम करण्याची भावना असेल, तर या सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिकांद्वारे आम्ही करत असतो. प्रश्नपत्रिका तपासून आणि त्याचा जो निकाल लावतो सर, त्याचं विश्लेषणही आम्ही पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत असतो. यानंतर विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात सांस्कृतिक विभागामार्गे मार्फत. त्यामध्ये गेस्ट लेक्चर, प्रेरणादायी व्याख्यान, आरोग्य शिबिरांचं आयोजन, एनसीसी विभागाअंतर्गत होणारे विविध कार्यक्रम, गणित आणि विज्ञान दिवस, सहल आणि शिक्षकांना प्रशिक्षण, असा आमचा एकूण नियोजनाचा भाग असतो. आपण हे बघू शकता. अध्ययन आणि अध्यापनासाठी आम्ही ICT युक्त अध्यापन तंत्र हे नेहमी विकसित करत असतो. स्वतःच्या PPT स्लाइड ह्या तयार करत असतो. मैदानी खेळ यातून मुलांचा विकास साधला जातो, शारीरिक आणि मानसिक. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे वेळोवेळी त्या आयोजनाप्रमाणे पूर्ण टीम आयोजित करत असते. विद्यार्थ्यांचे जे मूल्यांकन आहे सर, तर तुम्ही तिथे बघू शकता की जो काही रेकॉर्ड आहे हा जतन केला जातो अगदी ICT